नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता गुलाबदादांना फोनवर आता जे काही पार्वती आईंचं श्राद्ध उद्या असते त्याची तयारी आता सर्व तयार करत असते आणि जे काही आता सामुग्री लागत आहे तर ती गुलाबदादांना फोनवर सगळं काही समजावत असते. हे बघा, आणायचं आहे तर ते सगळं काही आजच घेऊन या आणि जे केळीची पानं आहे तर ते बघून आणा आणि ज्या रुंदा काकू आहेत ना आपल्या, त्यांच्याच बागेतून केळीची पानं घेऊन या, मी त्यांना फोन करून सांगते. आणि त्याच वेळेस आता जानकी फोनवर बोलत असताना ऋषिकेश घरी येतो. तेव्हा जानकी आता ऋषिकेशला बघते आणि गुलाबदादांना म्हणते की ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर सगळं घेऊन या, मी तुम्हाला नंतर कॉल करते कारण हे घरी आलेत. तेव्हा आता ऋषिकेश आता घरी आलेला असतो परंतु त्याचं कशातही लक्ष नसते. तो सारखा एकटक विचारात पडलेला असतो. तेव्हा जानकी आता ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशला आता ती विचारात पडलेलं बघून विचारते की ऋषिकेश, अहो काय झाले, कसलं टेन्शन आहेस का तुम्हाला आणि कसला विचार करतात तुम्ही? आणि अहो उद्या पार्वती आईंचे श्राद्ध आहे म्हणून तुम्हाला आज पार्वती आईंची आठवण येते का? तेव्हा जानकीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं जानकी, काहीतरी गुणवतोय मला आणि पदोपदी कसले तरी हे संकेत भयानक मिळतात. तेव्हा आता जानकी सुद्धा गंभीर होते. जानकी विचारते की अहो कसले संकेत? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की पार्वती आई बद्दल. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे काय ऋषिकेश? तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, हेच बघ, सगळ्या काही गोष्टी ह्या पार्वती आई जवळच येऊन थांबतात. अगं घरातून निघताना आलेला तो रॉंग नंबर आणि पार्वती आईनं असं विचारणं, जे काही पार्वती आईबद्दल विचारले की पार्वती आईचं नाव घेऊन, तेव्हा ऋषिकेश म्हणलेला असतो की येथे पार्वती नावाचं कोणी नाही. तेव्हा त्या कॉल बद्दल त्याला आठवते आणि त्या देवळात बाईने आपल्याला जे काही सांगितलेले होते की हरवलेली व्यक्ती परत येईल म्हणून. आणि आता बघ ना जानकी, आज आपल्या घरामध्ये अंगणात ज्या आईच्या ज्या बांगड्या होत्या तर त्या बांगड्या सुद्धा येथे आपल्या अंगणात सापडल्या आणि नाना म्हणलेले असतात की अशा पद्धतीच्या बांगड्या फक्त आपली पार्वतीच घालायची. तेव्हा आता हे सर्व आठवून ऋषिकेश म्हणतो की जानकी बघ ना, एक एक खरंच किती विचित्र गोष्टी घडत आल्यात, परंतु आज मात्र एक विचित्र घटना घडलेली आहे. तेव्हा आता जानकी विचारते की अहो ऋषिकेश, विचित्र म्हणजे असं काय झालं? तेव्हा आता ऋषिकेश सगळं काही तिला सांगायला सुरुवात करतो. तेव्हा ऋषिकेश जेव्हा गाडीतून येत असतो आणि समोर एक बाई उभी असते, गाडीला हात वर करत ती अगदी हाताने इशारा करत असते. तेव्हा त्या बाईच्या हातावर पुरुषोत्तम हे नाव गोंधलेलं असतं आणि तिच्या हातामध्ये त्याच हिरव्या बांगड्या असतात ज्या अंगणामध्ये सापडलेल्या असतात. ऋषिकेशचं कळत आणि नकळत त्या बाईकडे लक्ष जाते. तो तिच्या हातावरील तो गोंधलेलं नाव असतं पुरुषोत्तम. सगळं काही बघून तो पुढे थोडंसं जाऊन गाडी थांबवतो आणि जेव्हा तो गाडी खाली उतरून तिकडे त्या बाईला शोधण्यासाठी येतो परंतु तेथे ती बाई नसते. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की ती बाई कुठे गेली असेल? आता तर ही बाई येथे होती, नंतर कुठे गेली आणि त्या बाई तुम्हाला सापडल्या का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, ती बाई अचानक आली आणि अचानक ती गायब सुद्धा झाली. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, ठीक आहे, तुम्ही इतका विचार नका करू, दुसरं कोणीतरी असेल ती बाई. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, त्या बाईने जर दुसरा पोशाख घातला असता तर मी विचार केला नसता, परंतु त्या बाईने तर हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या हातावर मात्र आपल्या नानांचं नाव लिहिल्यासारखं गोंधलेलं होतं आणि ते मला दिसले. मग ह्या सगळ्याचा जानकी काय अर्थ निघू शकतो? म्हणजे कदाचित आई परत येण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना? आणि जे देवळात आपल्याला जोगतीन भेटली होती तेव्हा तर ती आपल्याला हेच म्हणाली होती की हरवलेली व्यक्ती परत येईल म्हणून. म्हणजे याचा अर्थ आपली आई आपल्याला परत भेटणार आहे. ऋषिकेशला आनंद सुद्धा होतो. परंतु जानकी, अगं हे कसं शक्य आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मला नाही वाटत की हे सर्व असे होईल म्हणून, परंतु तुम्ही अगोदर शांत व्हा, एकदा शांत मनाने सगळा विचार करा, कारण सध्या तुमच्या डोक्यामध्ये आईबद्दलचे विचार हे जास्त सुरू आहेत. आणि हे बघा, अहो उद्याच आईंचं श्राद्ध सुद्धा आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर तुम्हाला हे सर्व असे भास होत असतील आणि या सगळ्या विचाराने तुमच्या डोक्यामध्ये एकत्र विचार अगदी तुम्हाला भंडावून सोडतात, त्यामुळे तुम्हाला असा मनामध्ये भास होत असतील. एक काम करा, तुम्ही शांत बसा, तोपर्यंत मी साठी मस्त चहा घेऊन येते. आता ऋषिकेचा पूर्णपणे गोंधळ उडलेला असतो. तो आता जानकीचं सर्व काही ऐकतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लताबाईवर खूप भडकलेली असते. ती आता लताबाईला म्हणत असते की नाही नाही नाही, अहो लताबाई, मी तुमच्यावर इतका पैसा खर्च करते परंतु तुम्ही तर खाणं, झोपणं, ऐशोआराम ह्या गोष्टी सोडायलाच तयार नाही, फक्त त्याचाच विचार करतात. मी तुम्हाला पार्वतीची डायरी वाचायला दिली होती, ती डायरी तुम्ही का वाचली नाही? आणि हे बघा, मला दुसरं काही माहिती
नाही ती डायरी अगोदर वाचून घ्या, घाई करा एकदम. तेव्हा आता लताबाई म्हणत असते की हे बघा दुसरं काहीतरी काम सांगा, कारण हे सर्व पाठ करणं खूप कठीण आहे. तेव्हा आता लताबाईचं ही बोलणं ऐकून ऐश्वर्या म्हणते की मग तुम्हाला पैसे देणे सुद्धा मला कठीणच आहे, जरा चालेल का तुम्हाला? आणि नाही चालणार ना, त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते ते करा की ही डायरी वाचा म्हणून. आजची रात्र फक्त तुमच्याकडे आहे, कारण उद्या पार्वतीचे श्राद्ध आहे. मग आता ह्या पार्वतीच्या श्राद्धाच्या दिवशी रणदिव्यांच्या घरामध्ये एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. उद्याच तुमच्या रूपाने पार्वती परत येणार आहे म्हणून. त्यामुळे जानकी आता यापुढे माझा नवीन खेळ सुरू होणार आहे आणि हा खेळ तू कसा चुकवशील म्हणून आता सारंग, ऐश्वर्या आणि आजी खूपच खुश होत असतात आणि लताबाईला उद्या काय करायचं आहे याचं ट्रेनिंग देत असतात. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, जानकीची आता श्राद्धाची पूर्ण तयारी चालू असते. जे काही श्राद्धाला सामान लागते त्याची व्यवस्थित यादी करून ती प्रत्येक सामान लक्ष देऊन आता ते बॅगमध्ये भरत असते. आणि तेवढ्यात सुमित्राला गुरुजींचा कॉल आलेला असतो. तर सुमित्रा गुरुजींना म्हणते की हो आता सगळी तयारी तर झालीच आणि निघालो सुद्धा आम्ही, येतो लगेच येतो असे बोलून सुमित्रा आता फोन ठेवते आणि जानकी जवळ येते. आता सुमित्रा जानकीला विचारते की अगं जानकी सगळी तयारी तर झाली ना, आणि बघू जर काही राहिले असेल तर मी तुला मदत करते. त्यावर त्या जानकी म्हणते की आई नको, सगळं काही व्यवस्थित आता घेतलेलं आहे आणि हे बघा सामानच भरते. आणि काय हो आई, गुरुजी पोहोचले सुद्धा? तर सुमित्रा म्हणते की हो केव्हाचे. आणि जानकी अगं तुला माहिती आहे का, अख्ख्या मुळशीमध्ये ते घड्याळ गुरुजी म्हणजे वेळेचं त्यांना अगदी इतकं महत्त्व आहे. वेळेतच त्या प्रत्येक गोष्टी हजर राहून करत असतात. इतके असे प्रसिद्ध ते गुरुजी आहेत. त्यामुळे कोणतंही जरी काम असलं तरी ते वेळेवर पोहोचणारच. आणि तेवढ्यात आता ह्या दोघींच्या गप्पा सुरू असताना नाना तेथे येतात. नाना आता विचारतात काय झाली का सगळी तयारी? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. नाना म्हणतात की हो चला आता. जानकी म्हणते की हो नाना सामानच भरते, झाली तयारी. आणि तेवढंच सुमित्रा विचारते की अहो पण ऋषिकेश दिसत नाही सकाळपासून, तो गेला का? तेव्हा आता नाना म्हणतात की अगं त्याला एक महत्त्वाचं काम होतं, तो मला सांगून गेला आणि तिकडे तो पोहोचणारच आहे वेळेमध्ये. परंतु जेव्हा ऋषिकेश जाताना मला थोडासा डिस्टर्ब वाटला आणि तो डिस्टर्ब असल्यामुळे मी सुद्धा जास्त त्याला नाही विचारले, तो घाईतच होता. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो ना, जरा पार्वती आईंचं नाव घेतल्यानंतर तो आजकाल जरा बिथरल्यासारखं वागतोय आणि त्याच्या मनात नेमकं काय चाललं हे कोण जाणे. त्यावर आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की नशीब मागच्या वर्षी सारखा त्रिढा यावेळेस नाही. तेव्हा आता नाना विचारतात की कसला त्रिढा? त्यावेळेस आता जानकी सांगते की अहो मागच्या वेळेस आईंचा वाढदिवस होता आणि पार्वती आईंचं श्राद्ध, हे सगळ्या गोष्टी एकाच दिवशी आल्या होत्या आणि त्यावेळेस तुम्ही कुठेतरी गावाला गेलेला होतात. त्यावेळेस ऋषिकेशची इतकी तारांबळ उडालेली होती, त्यांना खरंच काही कळत नसतं की आईंच्या वाढदिवसाला हजर राहावं की पार्वती आईंचं हे श्राद्ध करावं. त्यावर त्या सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असते. सुमित्रा म्हणते की हो ना, मला चांगलं आठवतं की त्यावेळेस त्याने माझ्यासाठी रुद्र अभिषेक केला होता. त्यावर त्या नाना म्हणतात की हो अगं पण यंदा यावर्षी मात्र तसा त्रिडा नाही. कशाला डोळ्यातून पाणी तुम्ही काढतात बरं? आणि हे सगळं विसरून जा. चला सर्व तयारी तर झाली, परंतु बाकीचे सर्वजण कुठे राहिले त्यांना बोलवा. सुमित्रा म्हणते की हो अहो सगळं काही झालेलं आहे, फक्त 2 मिनिट तुम्ही बसा बरं. नाना म्हणतात की बरं ठीक आहे मी बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे सारंगने ऐश्वर्याला सांगितलेले असते की अजूनपर्यंत मी त्या लताबाईला पैसे दिलेले नाहीत. ते ऐकून ऐश्वर्या खूप भडकते. ऐश्वर्या म्हणते की काय सांगतात, म्हणजे तुम्ही सारंग अजून त्या लताबाईला पैसे का दिले नाहीत? सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या कसे देणार? तेव्हा आजी म्हणते की काय रे सारंग, तुझ्या हाताला मेहंदी लागली होतीस का? तेव्हा आता सारंग वैतागून हात जोडतो. आजीला म्हणतो की हे बघ, फक्त 2 मिनिट तू गप्प राहशील का? अहो ऐश्वर्या, मी पैसे देण्यासाठी आपल्या त्या आउट हाऊसच्या बाहेर आलो होतो, परंतु जानकी वहिनी तेथे आली होती आणि तुम्हाला मी फोन केला तेव्हा तुम्ही मला काय म्हणाल्या की तेथून निघून जा, तेथे येऊ नको म्हणून. त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पटकन निघून गेलो. तुम्हीच सांगा बरं मी पैसे कसं देणार होतो? तेव्हा आता ऐश्वर्या अगदी चिडत दात खात सारंगला म्हणत असते की अहो सारंग, ती जानकी काय रात्रभर त्या गोडाऊनच्या बाहेर वॉचमॅनगिरी करत होती की काय? नाही ना? अहो रात्रीत जाऊन मग तुम्ही तिला पैसे का दिले नसतील? आणि ती बाई कशी आहे हे आपल्याला माहितीच आहे. जर तिने हे सर्व काम करण्यासाठी जर नकार दिला तर आपण काय करणार आहोत? त्यावर आता आजी म्हणते की हो ना, ती असेच म्हणाली की जर तुम्ही मला पैसे हे पूर्ण नाही दिलेत तर ती हे काम नाही करू शकत. आणि ती तर तिने स्पष्टही सांगितलेले आहे. मग आपण तिला पैसे दिले नाहीत, मग आपण काय करायचं आहे बरं? ऐश्वर्या आता इतकी भडकलेली असते. ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, जर त्या लताबाईने असे काही केले, तिने जर आपली मदत केली नाही
तर मात्र मी तुमच्यावर सटकले म्हणून समजा. मी तुमची गैर नाही करू शकत. या सगळ्याला जबाबदार तुम्ही असताल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि तिला जाऊन हे सर्व पैसे द्या. चला सारंग, निघा लवकर. म्हणून ऐश्वर्या खूप चिडचिड करत सारंगला लताबाईला पैसे देण्यासाठी पाठवत असते. आणि तेवढ्यात जानकी आत येते. तर ऐश्वर्या सारंगला जा लवकर, आजी सुद्धा जा लवकर असे म्हणते. परंतु जानकी आत आल्यानंतर आता जानकीला बघून मात्र आजी, ऐश्वर्या या शांत होतात. आणि जानकीने काही ऐकले की नाही याची त्यांना भीती वाटते. तेव्हा आता जानकी त्यांच्याकडे एकटक बघत असते आणि विचारते की हे काय, तुम्ही सगळेजण कुठे बाहेर निघालात का? तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून आजी म्हणते की छे, मी म्हातारी कुठे बाहेर जाणार आहे, मी आपली घरातच राहते. हे दोघे मात्र बाहेर काहीतरी कामासाठी निघालेत. म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या, त्या दोघांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्या कामासाठी ते बाहेर निघाले. तर जानकी म्हणते की महत्त्वाचं काम आणि सारंग भाऊजी, आज पार्वती आईंचं श्राद्ध आहे आणि त्यापेक्षा दुसरं काय असं महत्त्वाचं काम आहे तुमचं बाहेर जायला? तेव्हा आता सारंगला काय उत्तर देऊ आणि काय नाही असं होते. तेव्हा आता सुमित्रा, जानकी हे सगळेजण आता पूजेचं सर्व साहित्य घेऊन आता ऋषिकेशला फोन करत असते. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे आम्ही सगळं काही पूजेची तयारी करून जानकी आम्ही घरातील सर्वजण आता निघालो. तू गुरुजींना फोन कर, त्यांना सांग, नाही तर ते आणखीनच चिडचिड करतील. आणि तेवढ्यात ऋषिकेश काहीतरी बोलतो की काहीतरी राहिले म्हणून. सुमित्रा म्हणते की अरे सगळं काही व्यवस्थित घेतलं आहे आणि हे बघ, तू नक्की कळव आणि फोन करून आम्ही सगळं घेऊन येतो. आणि आता ऋषिकेश जानकीकडे फोन द्यायला सांगतो. जानकी विचारते की अहो काय राहिलं? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मधाची बॉटल राहिलेली आहे, तोपर्यंत मी घेऊन येते. तर तू जानकी ऋषिकेशशी बोल तोपर्यंत. तेव्हा लगेच आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर जानकी म्हणते की अहो आई थांबा, मी घेऊन येते. सुमित्रा म्हणते की नाही, तू त्याच्याशी बोल, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा सुमित्रा मधाची बॉटल आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा लगेच आता जानकी ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अहो काय झाले? तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला समोर जी काही सीडी ठेवलेली आहे तर ते सीडीकडे लक्ष जाते. आणि ऑलरेडी सीडी तर अगोदरच ठेवलेली आहे. देवा, खरंच जे काही होतं ते तर चांगल्यासाठी होतं आणि सीडी तर ऑलरेडी तयारच आहे. आणि या सीडीवरून आता सारंग आरामात खाली उतरून येते. देवा, खरंच तू आज माझ्यावर खूप मेहरबान आहेस. म्हणून ऐश्वर्या खुश होते. आणि तेवढ्यात सुमित्रा आत येते. तर सुमित्रा आतमध्ये मधाची बॉटल नसल्यामुळे ऐश्वर्याला आवाज देते की ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई आले. तेव्हा मात्र आता गुलाबदादा फोनवर बोलता बोलता सगुणाला म्हणत असतात की हे बघ, मी दुपारी येतो, आपल्याला नानासाहेबांनी काही कैऱ्या पाडायला सांगितलेल्या आहे. आणि तेवढ्यात मात्र ती सीडी तो घेतो आणि फोन ठेवतो. आणि आता ती सीडी घेऊन गुलाबदादा बाजूला निघून जातो. तोपर्यंत सारंग कपाटातून पैसे घेतो. आणि जेव्हा तो आता पैसे घेऊन खिडकी जवळ येतो, परंतु तेथे सीडी नसते. म्हणून तो ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही निघालात का? तर ऐश्वर्या म्हणते की हो आम्ही निघालो. तर ऐश्वर्या परत म्हणते की सारंग पटकन खाली उतरा आणि तेथून फरार व्हा, तिकडे लताबाईला ते पैसे नेऊन द्या. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो पण सीडी नाही खिडकीजवळ, सीडी कुठे गेली? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सीडी तर तेथेच होती, मी आत्ताच तेथे बघितली सीडी तेथे आहे. सीडी ही जी काही आहे ना ती खिडकीच्या खाली आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तेथे जा आणि सीडीवरून खाली उतरून पैसे नेऊन द्या. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मी व्यवस्थित 3दा बघितले, तेव्हा तेथे सीडी नव्हती. आणि तुम्ही व्यवस्थित बघितलेलं आहे की सीडी होती का? गैरसमज तर झाला नाही ना? तेव्हा ऐश्वर्या भयंकर चिडते. ऐश्वर्या म्हणते माझा कधीही गैरसमज होत नसतो, मी बावळट नाही गैरसमज व्हायला, माझे डोळे फुटलेले नाही. मी तुम्हाला सांगते की सीडी तेथे होती, माझ्या डोळ्यांनी मी बघितली. तुम्ही खिडकी खाली बघा, सारंग खिडकी जवळच तेथे सीडी आहे. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की बरं ठीक आहे. ऐश्वर्या आता अगदी भडकावून हे सर्व सारंगला म्हणत असते. सारंग म्हणतो की बरं मी तुम्हाला काय विचारतो की मी आता यापुढे काय करू ते मला सांगा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता काय करू म्हणजे काय, सीडी नाही ना तेथे, मग उडी मारा आणि एकदाची जा पटकन आणि त्या लताबाईला पैसे नेऊन द्या, जा बरं लवकर. म्हणून आता ऐश्वर्या खूप भडकून फोन ठेवून देते. आणि तेवढ्यात वळून मागे बघते तर जानकी आत आलेली असते. जानकी ऐश्वर्याला विचारते की काय ग, कुणाबरोबर बोलत होतीस आणि तू जा असं ओरडून तू कुणाला सांगत होतीस बरं? तेव्हा आता जानकीला बघून ऐश्वर्या आणखीनच घाबरते. जानकीला आता काय उत्तर देऊ आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. त्यावर तर ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या मावस बहिणीशी बोलत होते, ती मला विचारत होती की गोव्याला येतेस का, परंतु मी तिला नाही म्हटले की तू जा म्हणून. तर जानकी आता हे ऐकून आता ऐश्वर्याला म्हणते की अगं चांगलीच गोष्ट आहे, तर त्यात इतकं चिडण्यासारखं काय झालं बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ती मला फोन केला आणि मला म्हणाली की आम्ही गोव्याला जातोय आणि मला विचारते की तुम्ही गोव्याला येतात की काय.
म्हणून मी तिच्यावर खूप चिडले। ती मला सारखं सारखं तेच विचारत होती आणि मी तिला म्हणाले की आम्ही नाही येत म्हणून। आणि जेव्हा तू माझ्या मागे येऊन ते ऐकलंस की जा, आणि तेव्हा मला तेच मी बोलत होते, बाकी काही नव्हतं। म्हणून ऐश्वर्या जानकीला आता उडवाउडीचे उत्तर देत असते आणि म्हणते की चला आपल्याला जायचं, श्राद्धाला उशीर होतोय। म्हणून ऐश्वर्या घाईने निघण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा ऐश्वर्या तिथून जात असते तर जानकी विचारते की अगं नक्की मावस बहीण होती की दुसरं कोणी। तेव्हा ऐश्वर्या आणखीनच घाबरते। तर इकडे सारंग रूम मध्ये तोच विचार करत असतो। तो म्हणतो की ऐश्वर्या काय म्हणाली की उडी मारा म्हणून, त्यांना काय वाटतं की मी हिरो आहे का येथून उडी मारण्यासाठी। आणि जेव्हा तो हिरो म्हणतो तेव्हा त्याला परत हसू येते आणि तो विचार करतो की हिरो, मी आता काय म्हणून गेलो, हिरो, मी हिरो तर नाही, परंतु सिनेमाचा फॅन तर आहे मी। आणि जेव्हा सिनेमामध्ये मोठा हिरो असा अडकतो तेव्हा चादर किंवा साडी असं तो खिडकीला बांधतो आणि त्याची दोरी तो खाली करून रूम मधून बाहेर पडण्यासाठी मदत घेतो। त्यामुळे आता सुद्धा मी तेच करतो, जरी खऱ्या आयुष्यात मी हिरो नसलो तर ऐश्वर्याच्या नजरेत मात्र मी हिरो ठरेल। म्हणून आता सारंग तिथून हिरो ठरवण्यासाठी, ऐश्वर्याला खुश करण्यासाठी तो खिडकीतून आता तसे करायचं ठरवतो। तेव्हा कपाटातून तो ऐश्वर्याची साडी घेतो आणि परत विचार करतो की नको ही साडी खराब होईल आणि ऐश्वर्या पुन्हा माझ्यावर ओरडतील, म्हणून पुन्हा ती साडी तो कपाटात ठेवून देतो आणि दुसरी साडी घेतो आणि खिडकीतून तो खाली सोडतो आणि खिडकीवर चढून तो खाली उतरण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात आता बाहेर जानकी ही आईंना विचारते की आई सापडली ना तुम्हाला मधाची बॉटल। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो। तर ऐश्वर्या लगेच आता मुद्दाम हसून सुमित्राला विचारते की आई तुम्ही मला बोलावलं का। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं मधाची बॉटल सापडत नव्हती म्हणूनच मी तुला बोलावलं होतं। तेव्हा आता सारंग जेव्हा खिडकीतून खाली उतरत असतो, ती साडी त्याने बांधलेली असते तर ती साडी तुटते आणि सारंग आता धपकनी खाली पडतो। आता पडल्याशाने त्याला इतकं लागतं, जोरात आई ग म्हणून तो ओरडतो आणि साडी सहित तो खाली येतो, अगदी पाठीवर पडलेला असतो। आई ग आणि बाई ग तो करत असतो आणि जे खिशात पैशाचा बंडल असतो तर त्या सगळ्या नोटा इकडे तिकडे अगदी वाऱ्याने उडून गेलेल्या असतात आणि सारंगला अगदी बेदम मार लागलेला असतो। तेव्हा सारंगच्या आवाजाने घरामधील जानकी, ऐश्वर्या, सुमित्रा ह्या सगळ्या जणी बाहेर धावतच येतात, कारण सारंगचा आवाज त्यांच्या कानापर्यंत ऐकू येतो। सारंग मात्र अगदी जोरजोराने आई ग असे ओरडत असतो। ऐश्वर्या धावतच येते, सारंग आहो, आणि जेव्हा ते पैसे वगैरे बघते तर ऐश्वर्या रागाने सारंगला म्हणते की सारंग हे सर्व काय चाललंय। तेव्हा आजीही म्हणत असते की पोरग पडलं खाली आणि तेव्हा सारंग उठण्याचा प्रयत्न करत असतो तर ऐश्वर्या त्याला हात सुद्धा देत नाही, परंतु हे सर्व बघत असते। सारंग अगदी लंगडत उभा राहतो। ऐश्वर्या विचारते की लागलं नाही ना, तर सुमित्रा हे सर्व बघते आणि विचारते की अरे सारंग हे सर्व काय आहे आणि काय रे तू असं कसं पडलास। तेव्हा आता आजी विचारते की अरे गुंड्या तुला तर लागलं नाही ना। तर जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी हे काय, नारळाच्या झाडावरून धपकन पडावं असं तुम्ही खाली पडलेत आणि इतके सगळे पैसे तुमच्याकडे आले कुठून। तेव्हा ऐश्वर्या घाईने ते पैसे गोळा करत असते आणि तेवढ्यात नाना सुद्धा बाहेर येतात। नाना विचारतात की काय रे सारंग, अरे काय झालं आणि हे इतके पैसे। तेव्हा जानकी सुद्धा काही पैसे गोळा करते तर ऐश्वर्या तिच्या हातातून ते पैसे घेते। तर नाना पुन्हा पुढे येतात, सारंगला विचारतात की सारंग अरे काय झाले, तू असं कसा पडलास। तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंग समोर येते आणि सारंगने बघत ती मुद्दा म्हणते की चोर शिरला होता ना सारंग। आणि सारंग ऐश्वर्याचं ऐकून तो सुद्धा खोटं बोलतो की जेव्हा तो चोर खिडकीतून खाली उतरत होता तेव्हा मी सुद्धा त्याच्या मागे उतरायचा प्रयत्न केला आणि मी पडलो आणि हे पैसे त्याच्या हातातून खाली पडले। तेव्हा आता जानकी विचारते की सारंग भाऊजी तुम्ही चोरांना पकडायला गेलात आणि तुम्ही मात्र खाली पडलात आणि चोर मात्र उडी मारून सरळ धडधाकट पळून गेले का। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांची बोलती बंद होते, परंतु सारंग म्हणतो की नाही काय झाले, त्या चोरांनी चादर ही खिडकीला बांधली होती आणि जेव्हा तो झपाझप खाली उतरत होतो मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पकडता पकडता त्याच्या खिशातून हे पैसे पडले खाली। तर नाना आता सारंगवर ओरडतात की बैला अरे तू काय करत होतास, तू तर गप्प बसलास, आम्हाला हाका नाही मारता आल्या का। तेव्हा आता सारंग मुद्दाम खोटं बोलतो, तो म्हणतो की नाना नाही, मी बाथरूम मध्ये होतो आणि तेव्हा मला अचानक आवाज आला आणि तेव्हा मी बघितले तर तो खिडकीमध्ये होता आणि जेव्हा मी खाली उतरायला गेलो तर तेव्हा माझा तोल गेला आणि मी खाली पडलो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण इतके पैसे तुमच्याकडे आले कुठून। तेव्हा आता जानकी ह्या सगळ्याचा विचार करून आता सुमित्राला म्हणते की हाच प्रश्न आई माझ्या सुद्धा डोक्यामध्ये आहे। तर ऐश्वर्या आणि सारंग यांची तर खूप घाबरून अगदी ते गप्प बसतात। तर जानकी पुन्हा विचारते की
ऐश्वर्या अगं काय इतके पैसे तुमच्याकडे कुठून आले? तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते. ती सारखं आता त्या पैशांकडे बघत असते आणि विचार करते की आता नक्की जानकीला काय उत्तर देऊ. जानकी सुद्धा विचारते की अहो सारंग भाऊजी, इतके पैसे तुमच्याकडे आले कुठून? तेव्हा आता ऐश्वर्या तत मम करत म्हणते की आई आम्ही थोडे थोडे पैसे जमा करत असतो. तर जानकी म्हणते की हो चांगली गोष्ट आहे, तुम्ही पैसे कमवत असतात परंतु ते कमवत नाही याचं काय? म्हणजे हे बघा, जर पैसे कमवले नाही तर ते जमवणार कुठून ना? तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग बरोबर आता मुठीत जानकी पकडते. तेव्हा सारंग म्हणतो की नाना आम्ही जो शेतमाल होता तो विकला, त्याचेही पैसे आहेत. नाना म्हणतात की शेतमालाचे पैसे? आणि ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते. नाना विचारतात की ऋषिकेशला हे सर्व माहिती आहे का? सारंग घाबरत म्हणतो की नाही, शेतमालावर नाना पूर्वीपासून माझाच हक्क आहे म्हणून. तेव्हा नाना रागाने म्हणतात की अरे तेव्हा तू मातीमध्ये राबत होता म्हणून, आणि आता सध्या तू घरामध्ये एसी लावून टंगड्या वर करून पडलेला असतो आणि मग कसले पैसे तुला द्यायचे, त्यामुळे ते सगळे पैसे इकडे दे म्हणून नाना ते पैसे मागतात. तर जानकी खुश होऊन आता सारंग आणि ऐश्वर्या यांच्याकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या आता लताबाईला म्हणत असते की हे बघा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला आम्ही सगळे पैसे देऊ आणि लताबाई हे नाटक तुम्हाला आत्ताच सुरू करावे लागेल, यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मुहूर्त नाही. म्हणून लताबाई आता हे नाटक करायला तयार होते आणि पाण्यामध्ये आता उडी खाते. जेथे श्राद्ध सुरू असते तर त्याच ठिकाणी. आणि ऋषिकेश आता जेव्हा बघतो आणि ऋषिकेश धावतच आता लताबाईला वाचवायला पाण्यामध्ये उडी टाकतो. तेव्हा आता जेव्हा लताबाईला बाहेर काढले जाते तर जानकी जोरात ओरडते की ऋषिकेश, परंतु जेव्हा लताबाई बाहेर येते तर नाना विचारतात की काय हो तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय? तेव्हा आता लताबाई खोटं बोलते. तेव्हा आता ती जेव्हा पार्वती म्हणते तर पार्वती म्हटल्यानंतर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.